ब्रेकनंतर माझा विशेष या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। सरसकट लसीकरणाची घोषणा करण्यात आली, पण आपली यंत्रणा त्यासाठी तयार आहे का? तितक्या लसी आपण नेमक्या आणणार कुठून? हे सगळे पेच असताना यामुळे तरुणांचं लसीकरण नेमकं कसं होणार, त्याची जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि त्यावरच आहे आजचं माझा विशेष। या विषयाचा आढावा घेऊयात एका खास रिपोर्टमधून। येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा तरुण वर्गाला बसलाय। तो पाहता आता तरुणांचं लसीकरण युद्ध पातळीवर होण्याची गरज आहे, पण त्याचा मार्ग म्हणावा तितका सुकर नाही। अडचणींचे अनेक अडथळे त्यात आहेत। सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण म्हणजे लसींची उपलब्धता। सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत। आजचं मुलुंड आणि सांताक्रूज मधलं उदाहरण ताजं आहे। ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांच्यासाठी दुसरा डोस उपलब्ध नाही। मग त्यापुढच्या टप्प्यातील लसींची गरज कशी आणि कोण भागवणार? लसींच्या पुरवठ्यावरून आणि किमतीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद आहेत। समन्वयाचा आणि संवादाचा हा अभाव लसीकरणाच्या मोहिमेतला मोठा अडथळा आहे। त्यातच आता केंद्रानं राज्यांना मोफत लसीकरण करण्याचं आवाहन केलंय, पण त्यासाठी केंद्र काय सहाय्य करणार याबाबतचा संभ्रम कायम आहे। कोरोना काळात राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना राज्य मोफत लसीकरणाचा भार कसा पेलणार, असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे तरुणांच्या लसीकरणाची जबाबदारी कोणाची या मुख्य प्रश्नासह इतर प्रश्नांवरही चर्चा करूयात आजच्या माझा विशेषमध्ये। तर याच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी काही मान्यवर देखील आपल्या सोबत आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे आहेत आणि मेडिसिन प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंग राहुल हे देखील या चर्चेत सहभागी झाले आहेत। मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि चर्चेलाही सुरुवात करतो। सगळ्यात आधी मी सचिन सावंत यांच्याकडे जातो। सचिनजी, 45 पेक्षा ज्यांचं जास्त वय आहे, ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, ज्यांना लसीची सगळ्यात जास्त गरज असल्याचं बोललं जात आहे, त्यांचंच लसीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे। मग 1 मे पासून तरुणांचं लसीकरण आपण सगळे कसं करणार आहोत? नाही, पहिली गोष्ट सौरभ, या कालावधीमध्ये म्हणजे आज एप्रिल महिना आहे आणि गेल्या वर्षापासून म्हणजे 2020 पासून आपण या संपूर्ण कोरोनाच्या एकंदर आपत्तीमध्ये जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये या एप्रिलच्या अखेरीस हा जर प्रश्न आपल्याला विचारायचा असेल की कसं लसीकरण होणार, कोण जबाबदारी घेणार, याकरता पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश समोर दिसतंय आणि ते अधोरेखित होतंय, हे लक्षात घेतलं पाहिजे। ज्या वेळेला गेल्या वर्षी जेव्हा कोरोना सुरू झाला त्यावेळेला लस जेव्हा बनली नव्हती त्यावेळेला युरोप आणि अमेरिकेमध्ये हे चाललं होतं की ऍडव्हान्स पैसे घेऊन तयार होते की कोण जर लस बनवणार असेल आम्ही ते तयार आहोत घ्यायला। देश पातळीवरती 130 कोटी जनता आहे। 130 कोटी जनतेला जर 2 डोस 260 कोटी पकडले आणि त्याच्यावरती 40 कोटी वेस्टेज पकडलं तर जवळपास 300 कोटी वॅक्सिनची गरज आहे, हे पहिल्यापासून माहित आहे केंद्राला। परंतु आज तागायत याचा पुरवठा कसा होणार आहे हे अद्याप सांगितलं गेलेलं नाही। अजूनही या सिरम इन्स्टिट्यूट आणि त्या ठिकाणी भारत बायोटेक हे पुरवठा किती करू शकतात, कशा तऱ्हेने त्याचं प्रोडक्शन आहे, काहीही माहिती नाहीये। आज अत्यंत वाईट अवस्थेमध्ये केंद्र सरकार या पद्धतीने सांगता येईल की त्यांनी या देशामध्ये वॅक्सिनेशन पूर्ण कधी होणार, 60% लोकांना समजा, आपण म्हणत नाही 100%, कधी होणार याचं टार्गेट देखील दिलेलं नाही, याची तारीख देखील दिलेली नाही। आज ज्या लाईन लागलेले आहेत याचं पूर्ण त्या ठिकाणी उत्तरदायित्व केंद्र सरकारकडे जाते। तुम्ही लक्षात घ्या, आतापर्यंत राज्य सरकारची प्रोक्युरमेंट सुरू नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। राज्याला कुठल्याही इतर ठिकाणावर घेण्याचा अधिकार नव्हता। आज ज्या पद्धतीने राजेश टोपे यांनी सांगितलं, तुम्ही लक्षात घ्या किती वाईट पद्धतीचं यांचं मॅनेजमेंट आहे। आज ज्या वेळेला राज्य सरकारांना ही मुभा देण्यात आली, ही नवीन त्यांनी पॉलिसी काढली 21 एप्रिलला, लिबरलाइज प्राइसिंग आणि एक्सलरेटेड नॅशनल कोविड-19 वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी 21 एप्रिलला जी जाहीर केली, त्यानुसार त्यांनी सांगितलं की 18च्या वरचे म्हणजे 18 ते 44 या गटाला आता आपण फ्री करण्यात आलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये वॅक्सिन करता येतील। परंतु ज्या वेळेला राज्य सरकार त्या कंपन्यांना विचारते, त्यांनी असं म्हटलं की 20 मे पर्यंत आम्हाला देता येणार नाही, कारण आमचा जो कोटा आहे पूर्णपणे बुक केला गेलेला आहे केंद्र सरकारकडनं। म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी वॅक्सिन मिळणार नाही 20 तारखेपर्यंत। आता त्याच्याबद्दल अद्विज्ञ आहे, म्हणजे सिरमने तर हात वरती केला, भारत बायोटेकचा अजून जबाब आलेला नाही। राज्याचं सगळं मंत्रिमंडळ असेल किंवा मुख्य सचिव हे सातत्याने त्याच्या मागे लागले। दुसरी गोष्ट, 45 वर्षावरती एवढीच जबाबदारी केंद्र सरकारने घेतली। 18 ते 44 या गटामध्ये पूर्णपणे त्यांनी जबाबदारी ही राज्य सरकारवर ढकलली आहे आणि खासगी या ज्या काही हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यावर ढकललेली आहे। त्यांनी स्वतः घ्यावे आणि त्यांच्याकडनं विकत घ्यावे। आता तो साठा मिळत नाही, वस्तुस्थिती आहे। परंतु या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नफेखोरी ह्या करणार आहेत। आपल्याला लक्षात घ्या, 5 पद्धतीचे प्राइसिंग ठेवलेत त्यांनी, म्हणजे 150 रुपयाला केंद्र सरकारला,
400 रुपयाला सिरम इन्स्टिट्यूट राज्य सरकारला विकणार, भारत बायोटेक 600 रुपयाला विकणार. त्यानंतर खासगी लोकांना 600 रुपयाला सिरम देणार आणि 1200 रुपयाला आपले ही देणार, भारत बायोटेक देणार. याचा अर्थ सामान्य माणसाला त्या ठिकाणी 2400 रुपयाला हे वॅक्सिन भारत बायोटेकचं पडेल, जे कोवॅक्सिन आहे ते. आता तुम्ही लक्षात घ्या, जवळपास 80% लोक म्हणजे या पद्धतीनं आज जवळपास 77-78% लोक आहेत, यांच्यावरती आपण त्या ठिकाणी अन्न सुरक्षेचा कायदा आपण त्यांना लागू केला जातोय. आज लक्षात घ्या, 28% लोक हे गरीबीच्या रेखेच्या खाली आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी असताना आज तुम्ही 2400 रुपयाला वॅक्सिन या तरुण वर्गाला घ्यायला लावणार असाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तरुण जो वर्ग आहे 18 ते 44, हे आपलं कार्यशक्ती आहे, ही देशाची कार्यशक्ती, त्याला आपण सिक्युअर करण्याची जबाबदारी केंद्र सरकार जर घेणार नसेल तर यापेक्षा वाईट काय असू शकतं. आणि पूर्णपणे नीतीच नसणं. राहुल गांधीजी सातत्याने बोलतो की तुमची नीती असली पाहिजे, परंतु नीतीच नाही आहे. हे सगळं फेल्युअर आहे या केंद्र सरकारचं आणि पूर्ण देशाचं वाटोळं करण्याचा यांनी त्या ठिकाणी ठेका घेतलेला आहे. केशव उपाध्ये उत्तर द्या. सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की आता जो तुटवडा जाणवतोय लसीकरणाचा आणि आता 18 ते 45 वयोगटातल्या लसीकरणावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. अत्यंत हास्यास्पद, बेजबाबदार, तर्कशून्य पद्धतीची मांडणी ही काँग्रेस राहुल गांधींपासून जी सुरू आहे त्याची तीच पद्धत आपण बघितली. हे कशाला मेळ नाही. मी सकाळी अत्यंत फालतू स्वरूपाचा जोक व्हॉट्सअपवर बघितला होता, पण सचिन सावंत तिथून त्याच लायकीचे जर मुद्दे मांडत असतील की कोथिंबीर संपली तर तो मुलगा म्हणतो केंद्राला मागवली आहे. म्हणजे मुळामध्ये 1-2-3 इतकी खोटी माहिती द्यायची की काय 20 कंपनीने सांगितलं 20 मे पर्यंत काय म्हणे आम्ही देऊ शकत नाही राज्याला. केंद्राने स्पष्ट केलं असं कोणत्याही प्रकारचं कंपन्यांना सक्ती केलेली नाही, अशा प्रकारे कोणत्या प्रकारची नाही. केशव उपाध्ये मुद्दा सक्तीचा नाही आहे. केंद्राने आधीच ऑर्डर दिलेली आहे आणि त्या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी एक ठराविक वेळ लागणार. सचिन सावंतजी आपण केशव उपाध्यांकडून उत्तर घेऊया. सचिन सावंत तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण केलाय. आपण केशव उपाध्यांकडून उत्तर घेऊयात. सचिन सावंत माझी विनंती आहे तुम्हाला, आपण केशव उपाध्यांकडून उत्तर जाणून घेऊया. त्यांना नेमकं काय संकेत काहीतरी पाहायला सांगा त्यांना. हे काँग्रेस पक्षाची बैठक नाहीये, म्हणजे बाजारात गडबड चालू आहे. अशा तऱ्हेची भाषा वापरू नका, दुसऱ्याला ज्ञान नाही म्हणून. भाषा तुम्ही स्वतःचं अज्ञान दिसतंय या देशामध्ये. ही काँग्रेस मोदी सरकारचं जनता बाजारात चौपाटीवरती चाललेली बैठक म्हणजे हे नाही. ऐका, आता सभ्यता पाळा, मग खोटं बोलायचं नाही इथे जाहीर येऊन. सचिन सावंतजी तुम्ही जो मुद्दा मांडलाय त्या मुद्द्यावरचं उत्तर आपण घेऊयात ना केशव उपाध्यांकडून. मग मी पुन्हा येतो ना तुमच्याकडे. केशव उपाध्यायजी प्लीज विषयावर बोला. प्लीज ऐकून घ्या. दुसऱ्याचं मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या पद्धतीमध्ये की आपण स्वतः काय बोलतो आहोत त्याचा भान तुम्हाला आहे का. गेल्या 3 महिन्यातली स्टेटमेंट या लोकांची ऐकून बघा. हे किती यांची कृती आणि यांची वक्तव्य आणि कृती किती अंतर आहे. यांनी सुरुवातीला सांगितलं काय की म्हणे आम्ही घरोघरी जाऊन लसीकरण करायला तयार, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी. आज मुंबई महापालिकेने सांगितलं की आम्हाला करणं शक्य नाही. जिथे केंद्रावरती 18 पेक्षा करायची तयारी यांची नाही, मात्र सकाळी उठायचं आणि केंद्र सरकारच्या नावाने शंका करायचा, काम काहीच करायचं नाही. एक कलमी कार्यक्रम मी उदाहरणासहित बोलतो. राजेश टोपे मी आता उदाहरण दिलं. रोज काय 4 लाख लसी पाहिजेत, आम्हाला लस मिळतच नाहीये. गेले 15 दिवस मी रोज ट्विट करतोय की आज लसीचा साठा महाराष्ट्रात किती शिल्लक आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या महिनाभरामध्ये अपवाद सोडला तर एकदाही 3 लाखापेक्षा जास्त लसीकरण झालं नाही. एखाद दुसरा अपवाद सोडला तर 2 लाखाचा लसीकरणाचा साठा, 2 लाख लसीकरण सुद्धा राज्य सरकारला करता येत नाही जे केंद्राकडनं मिळतंय. आज तागायत आता सुद्धा सकाळी मी ट्विट केलं, आज सुद्धा 9 लाख साठा तयार शिल्लक आहे राज्य सरकारकडे. यांचा रस्ता साठा 2 लाखाच्या वर कधीच जात नाही. गेले 15 दिवसात एखाद दुसरा अपवाद सोडला तर एक. म्हणजे जे तुम्हाला वर्ष गेले 3 महिने लसी मिळत होत्या त्या लसीकरणाचं तुम्ही केलं नाही. 18 मार्चची आकडेवारी मी वारंवार सांगतो. 18 मार्चला या राज्यामध्ये 54% लस पडून होती. तुम्ही लसीवर शंका घेणार, अरे ही मोदींची लस ही कशी आम्ही घेऊ, अशा प्रकारच्या शंका तुम्ही लसीवरची उपस्थित करणार. दुसरं असं की लस आम्ही विकत घेऊ, आम्ही टेंडर काढू. आज 1 मे आली, याच राज्य सरकारने गप्पा मारल्या आम्ही काय इंटरनॅशनल टेंडर काढणार. आज 1 मे ला 3 दिवस राहिले, कुठे टेंडर, कुठे विकत घेण्याच्या पद्धती. असं आहे की ज्यावेळी प्रत्यक्ष स्वतः राज्य सरकार काही करत नाही, गोंधळ. नवाब मलिक म्हणतात आम्ही मोफत देऊ. दुसरीकडे अजित पवारने सांगून टाकलं की काय म्हणाले अजित पवार की ते मुख्यमंत्री ठरवतील. आदित्य ठाकरे ट्विट करतात, मग ते डिलीट करतात. यांच्या एका पायपोस कशात नाही. केंद्र सरकारने जे ठरवलं, केंद्र सरकार लस
नियमितपणे आजही देशामध्ये सर्वाधिक लसीचा साठा हा महाराष्ट्राने मिळाला. ठीक आहे. महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे की त्यांना लसीकरण नीट केशव राबवता उपाध्ये येत तुम्ही नाही. म्हणता राज्य काहीच सरकार करायचं जबाबदार आहे, नाही. सचिन सावंत म्हणतात केंद्र सरकार जबाबदार आहेत, पण राज्यातली अनेक लसीकरण केंद्र जी आहेत ती लसी नवावी बंद पडलेली आहेत. दुसऱ्या डोससाठी अनेकांना मुदत जाऊन सुद्धा वाट बघावी लागते आहेत. त्यामुळे आता 1 मे पासूनचं जे लसीकरण होणार आहे त्याचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, संभ्रम आहे. त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, तो सोडवण्यासाठी राज्य केंद्र पातळीवर नेमकं काय घडतंय, काही प्रयत्न होत आहेत का, या दिशेने सुद्धा आपल्याला चर्चा करायची. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा अशी सुरू ठेवूयात. पाहत राहा माझा विशेष. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तरुणांच्या लसीकरणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार या विषयावर आपण चर्चा करतोय. ब्रेकपूर्वी आपण सचिन सावंत आणि केशव उपाध्ये यांचं म्हणणं जाणून घेतलं. आता आपण शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे आहेत त्यांच्याकडे जाऊयात. मनीषा कायंदेजी, यापूर्वी राज्य सरकारला लसींसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागत होतं, पण आता राज्य सरकारला लस खरेदीचा अधिकार देण्यात आलाय केंद्राकडून. राज्य सरकार खरंच तयार आहे का 1 मे पासून सरसकट लसीकरणासाठी? लसी नेमक्या कुठून आणणार आहेत? म्हणजे 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा ज्यांचं जास्त वय आहे त्यांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे का खरंच? खरं तर हा अतिशय उत्तम नमुना आहे की केंद्र सरकार प्रत्येक वेळा महाराष्ट्राची कशी गळचेपी करत आहे. म्हणजे सगळ्या परवानग्या उशिरा द्यायच्या, म्हणजे सरळ असा घास खाऊ द्यायचा नाही, असा घास खायला लावायचा आणि मग परत महाराष्ट्राकडे बोटं दाखवायची की बघा हे कसे निष्क्रिय आहेत, बघा हे कसे कर्तव्य शून्य आहेत. म्हणजे आतापर्यंत इतर आपण देशात सगळं एकंदरच व्हॅक्सिनेशनचा जो सिनारिओ पाहिला तर इतर देशांनी हे वॅक्सिनचं बुकिंग जून 2020 पासून चालू केलेलं आहे. आणि आपण कुठे होतो? आपण निवडणुकांचा प्रचार करतो, आपण अत्यंत अनसायंटिफिक देश म्हणून, म्हणजे आपल्या सगळ्या जे सायंटिस्टच्या कर्तृत्वावर जर का कोणी पाणी पाडलं असेल, त्याच्यावर पाणी ओतलं असेल तर केंद्र सरकारने. म्हणजे थाळ्या बडवायला काय सांगायचं, 21 दिवसामध्ये या देशातला कोरोना जाणार होता, केवळ थाळ्या वाजवणारे आणि दिवे लावणारे. आणि हे सगळं करत असताना महाराष्ट्र सरकार नेटाने पुढे जात आहे. म्हणजे आमचे कुठलेही पैसे केंद्र देणार नाही, आमचं काहीही केंद्र देणार नाही, आमच्याकडनं टॅक्सेस घेणार, आमची मतं घेणार आणि परत यांचे जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत ते परत महाराष्ट्राला दोष देणार. म्हणजे यांना लाजही वाटत नाही की महाराष्ट्राकडनं सगळ्यात जास्त टॅक्स गोळा होतो देशातला, मुंबईमधला सगळ्यात जास्त टॅक्स गोळा होतो महाराष्ट्र केंद्राकडे, आणि परत आम्हाला आमचे पैसे द्यायचे नाही, आमची मतं घ्यायची. आज महाराष्ट्राच्या मतांच्या जोरावर मनीषाजी मला एक सांगा, ठीक आहे केंद्र सरकार दोषी आहे असं दोन मिनिटांसाठी आपण पकडू, केंद्र सरकार दोषी असं 2 मिनिटांसाठी आपण गृहीत धरू. मला एक सांगा मनीषा कायंदेजी, राज्य सरकार आता काय करत आहे? ठीक आहे केंद्र सरकार सहकार्य करत नाहीये, सुसंवाद नाहीये, राज्यात लस नाहीये, आता राज्य सरकार काय करत आहे, काय करणार आहे मग आता? नाही, महाराष्ट्र सरकार कर्ज देखील काढेल, काही करेल, नाही पण लसी नेमकं कुठून आणणार? जे ठरवलंय आता त्याची प्रोसेस सुरू केली आहे, केंद्राने परमिशन उशिरा दिली आहे. आता मला सांगा, पहिल्यापासून आपल्या देशामध्ये 2च लसी का तुम्ही इतर लसींसाठी तुम्ही परवानगी दिली नाही? तुम्ही 2च लसींवर अवलंबून राहिलात इतके महिने, आणि आता तुम्ही एक परवानग्या आणि हे सगळं तुम्ही उशिरा तुम्हाला जाग येते. महाराष्ट्राला तुम्ही स्वतःहून काही करू द्यायचं नाही. केशवजी येतो. आणि म्हणजे असं आहे ना की जेवण द्यायचं नाही आणि भीकही मागू द्यायची नाही. म्हणजे हा प्रकार जो पहिल्यापासून केलाय त्याच्यामुळे दिरंगाई झाली आहे. पण महाराष्ट्र या सगळ्या यांच्या तरकिबीला घाबरणार नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि जे आता अनाऊन्स केलेलं आहे अधिकृत त्याची अनाउन्समेंट मुख्यमंत्री करतीलच, ठीक आहे, परंतु त्याची तयारी जी आहे ती पूर्ण तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि ती वेळेत पूर्ण होईल. ठीक आहे, केशव उपाध्यायजी उत्तर द्या. नाही, मला कृपया उत्तर देऊ द्या. 2-1 असं 2 प्रवक्त्यांनी मी एकटा आहेत नाही. असं आहे की महाराष्ट्राची ही सकाळच्या 3 पक्षांची पद्धत आहे, उठलं की केंद्रावर टीका करत असतो. आपण काय करतोय, एक चकार शब्द सांगायचा नाही. माझी विनंती असता मनीषा ताईला की केंद्र काय करतो नंतर करू. आता मला सांगा, आता तुम्ही आम्ही तयारी सुरू केली आहे 1 मे पासून, मला त्यांनी कृपया सांगावं
की एक मॅडम, माझी किती ठिकाणी केंद्र केशवोपाध्यायांना ताई, विनंती आता आहे माझं पूर्ण होऊ द्या की ताई, मी वाघोल्या मध्ये बोललो नाही दाखवणं आपल्या आणि शांतपणे तोंड ऐकत बेंगाडणं ताई. याच्यामुळे तुम्ही ताई चांगले चर्चा मला प्रवक्ते करू द्या सिद्ध ना होणार ताई, नाही. मनीषा ही पद्धत नाही आपली. माझं पूर्ण होऊ द्या, तुम्ही नंतर विचारा ना प्रश्न की तुम्ही किती सेंटर महाराष्ट्रामध्ये 1 तारखेपासून 18 ते 44 वयोगटातली मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतील, त्यावेळी तुम्ही किती हजारामागे सेंटर उभी केली आहेत, किती शहरांमध्ये सेंटर उभी केली आहेत, याच्यासाठी काही कुठलं ऍप तुम्ही केलंय का, तुम्ही यासाठी काही कशा ऑनलाईन करणार आहात का तुम्ही? अहो, पण केशव उपाध्ये जे वॅक्सिनेशन सेंटर्स उघडलेले आहेत तेच बंद पडण्याची वेळ आली आहे लसी नसल्यामुळे. याला कोण जबाबदार आहे मग? केंद्राचा यात काहीच रोल नाही. सौरभ माझं पूर्ण होऊ द्या, तुम्ही बोला बोला. 18 ते 44 वयोगटाचे उत्पादन करायचंय, त्यावेळी अशा कुठल्याही प्रश्नाची तयारी राज्य सरकारकडनं आजही दिसत नाही. नंबर 1. नंबर 2, उद्या चर्चा करायची तयारी एकदा की केंद्र आमचे पैसे देत नाही, म्हणजे किती रडायचं. केंद्र खरं म्हणजे जीएसटीचा जो वाटा असतो, म्हणजे हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे सौरभ अँकर तुम्हाला, की ज्यावेळी तुम्ही एखादी खरेदी इथे महाराष्ट्रात होते ते केंद्रामध्ये जी जीएसटी जातो त्याच वेळी त्याचा राज्यातही जीएसटी ऑटोमॅटिक कट होत असतो. तरी जीएसटी आम्हाला देत नाही, जीएसटी देत नाही. मी आकडेवार मी द्यायला तयार आहे की किती मदत केंद्र सरकारने केली. राज्य सरकार केंद्र, तुम्ही राज्याचं काय अपयश आहे? मुख्यमंत्री बाहेर एवढ्या घटना अरे दिलं तर काय, मेहरबानी करता की काय? मोदी महाराष्ट्राच्या जनतेची मेहरबानी करता काय तुम्ही आमच्यावर? मेहरबानीची भाषा करू नका. मुख्यमंत्री चुकून एक शब्द बोलायला तयार नाही. आतापर्यंत त्यामुळे या सगळ्या बरं केशव उपाध्येजी मला एक सांगा, केशव उपाध्येजी 1 मे पासून तरुणांचं जे लसीकरण सुरू होणार आहे त्याची काहीही जबाबदारी केंद्र सरकारवर नाही का? केंद्र सरकार त्याची जबाबदारी नाही उचलणार? मनीषाताई, आपण केशव उपाध्यायांकडून उत्तर घ्या. मनीषाताई, मी येतो तुमच्याकडे, आधी उपाध्यायांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. दुसरे बोलताना मध्ये बोलू नये. ताई तुम्ही अशा नव्हत्या शिवसेनेत केशव उपाध्येजी मनीषाताई आपली चर्चा फार भरकटते आणि ती राजकीय होत चालली आहे. लसीकरणाचा आपला मुद्दा आहे. मनीषाताई आपण एकेकानी बोलूयात. मनीषाताई ठीक आहे, मला राजकारणात या इंटरेस्ट नाही. प्लीज, लसीकरण नेमकं सुरू होणार की नाही हा माझा मुद्दा आणि चर्चा पूर्ण राजकीय होताना दिसते आपली. मी आता मेडिसिनचे प्राध्यापक आहे डॉक्टर कुलदीप सिंग राऊत त्यांच्याकडे जातो. डॉक्टर कुलदीप सिंग सर, तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं राज्य केंद्राकडे ढकलतंय, केंद्र राज्याकडे ढकलतंय, परिस्थिती नेमकी काय आहे? तुम्हाला काय वाटतं? 1 मे पासून सरसकट लसीकरण सुरू होईल असं वाटतं तुम्हाला? माझं प्रामाणिक मत असं आहे, अख्ख्या जगात जे लसीकरण झालं तिथले जे केंद्र शासन होतं किंवा ज्यांची सेंट्रल गव्हर्नमेंट होती तीच त्याला मॅनेज करत होती. माझा आवाज क्लिअर आहे? हो, तुमचा आवाज स्पष्ट येतोय, बोला. करत होती. इस्रायल असो, अमेरिका असो किंवा भारत देश असो, भारतातील लसीकरणाची जी मोहीम आहे स्वातंत्र्यानंतर हे केंद्र शासनच नॅशनल वॅक्सिनेशन प्रोग्रामद्वारे करत होतं. ओके, यापूर्वी आपण पल्स पोलिओचा जो प्रोग्राम झाला हा केंद्र शासनाने राज्य शासनाच्या कोऑर्डिनेशनमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर MR वॅक्सिनेशनचा जो प्रोग्राम झाला ज्यामध्ये लहान मुलांना शाळेतलं लसीकरण केलं गेलं, हा जगातला सगळ्यात मोठा लसीकरणाचा प्रोग्राम सुद्धा केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने केला. तर याच्यात आपल्याला अजून काय सुसूत्रता आणता येईल हे बघायला पाहिजे. सगळ्यात मोठा पहिल्या फेजमध्ये आपल्याकडे प्रॉब्लेम होता लसीच्या विरुद्ध अँटी व्हॅक्सिन लॉबीचा जो प्रचार होता तो भयानक प्रमाणात होता. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला रिॲक्शन येते, नपुसंकता येते, तुम्हाला कोरोना होतो वगैरे वगैरे. जेव्हा आता डाटा बाहेर आला की एकदा लस घेतल्यावर ऑलमोस्ट मृत्यूचं प्रमाण 0च्या जवळपास आहे, तेव्हा एकदम लसीकरणाच्या मागं आपण सगळं धावायला लागलो है ना. आता ही गोष्ट तर कोणत्याही देशामध्ये एक रेजिमेंटल फॅशननीच काम होईल आणि भारताचं संविधान जे आहे इट इज अ फेडरल स्टेट विथ इन्क्लिनेशन टुवर्ड द सेंट्रल गव्हर्नमेंट असं आहे. ते कुठंतरी आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. आपण लसीकरण जरूर पूर्ण करू आणि पुढच्या 2 ते 4 महिन्यामध्ये ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे त्या मनात होईल. मला कल्पना आहे थोडा त्रास होतोय, परंतु आपण लोकांना याच्यातून दिलासा द्यायला पाहिजे रादर दॅन आपापसात वाद घालून एक स्वतः भीतीदायक वातावरण अजून निर्माण काय होतं. पण डॉक्टर राहुल मला एक सांगा, लसींची आपली जी मागणी आहे ती पूर्ण कशी होणार आहे? कारण फायझरची लस बघितली आपण, मॉडर्ना बघितली किंवा जॉन्सन अँड जॉन्सन, यासाठी टेंडर मागवण्यात येत आहेत पण अजून ICMR ची परवानगी नाही आहे या तिन्ही लसींच्या वापरासाठी. तर याबद्दल नेमकं आपण काय करणार आहोत? नाही, ती द्यायला पाहिजे. मी त्यांना इमर्जन्सी परमिशन द्यायला पाहिजे लवकरात लवकर, याच्यात काही दुमत नाही आहे ना. फायझर माझ्या मते स्पुटनिक 5 इज मच बेटर दॅन दिस. त्याची 92% इफिशियन्सी आहे. मी तुम्हाला एक थोडंसं साध्या उदाहरणात समजून सांगतो. स्पुटनिक 5 लस जाऊ दे, त्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. स्पुटनिक 5 ही इक्वल आहे फायझरच्या आसपास. स्पुटनिक 5 ऑलरेडी भारतात लॉन्च झालेली आहे. तर माझ्या मते ते इफिशियन्सीचा जो विषय आहे ना तो न्यूट्रलाइज झालेला आहे. सगळे याच्यामध्ये mRNA
व्हॅक्सिन्स आहेत ते सगळे, त्याच्यामध्ये कोरोनाचे mRNA ठीक आहे, आहेत, बरोबर. फक्त त्याचं जे एन्व्हलप आहे ते वेगळं असणार आहे, है ना. ओके, आपण कोविशिल्डमध्ये जे आहे ना चिपांजी ॲडिनो व्हायरस वापरतो हो. आणि स्पुटनिकमध्ये ॲडिनो व्हायरस 25 आणि ॲडिनो व्हायरस 5 वापरलेलं आहे. म्हणजे आतलं पत्र सगळ्यांचं सारखं आहे, फक्त एन्व्हलप आहे जे ते वेगळं आहे, हो ना. त्यामुळे आपण याच्या मागं पळण्यात काही अर्थ नाही, त्याच्यात काही सायंटिफिक पॉईंट नाही आहे. आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की वैद्यकीय क्षेत्रातले जे निर्णय आहेत ना ते राजकारणी लोकांनी किंवा इतर लोकांनी घेऊ नये, है ना. कारण माझं कायम वाद असा असतो की हे ते इतर लोकांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात त्या कळत नाही. ते खूप त्याचं सोपं आणि सरळ अर्थ काढण्याच्या मागं असतात. तेवढं सोपं शास्त्र नाही आहे. तर हे निर्णय घेताना राज्यातले जे सरकारी आणि जे कोर कमिटीची टीम आहे तर त्यांच्या सल्ल्याने केल्यास हे होणार नाही. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तज्ज्ञांचं म्हणणं या सगळ्या प्रकरणात गांभीर्यानं घ्यायला हवं. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वेगवेगळ्या ठिकाणावरून लसींची उपलब्धता होऊ शकते का याचा केंद्र आणि राज्य दोघांनीही समन्वय आणि संवाद साधून विचार करायला हवा. त्याच दिशेने पुढची चर्चा आपण घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर सचिन सावंतांचं देखील म्हणणं आपल्याला जाणून घ्यायचं. एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा माझा विषय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तरुणांच्या लसीकरणाची जबाबदारी नेमकी कुणाची या विषयावर आपण चर्चा करतोय. वेगवेगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. आपण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे जाऊयात. सचिन सावंतजी, तुम्ही केंद्रावर ढकलत आहात, त्यानंतर भाजपचे नेते राज्य सरकारवर ढकलत आहेत. माझा एक साधा प्रश्न, एक तरुण म्हणून, 1 मे पासून तरुणांचं लसीकरण सुरू होणार आहे का? होणार असेल तर ते कशा पद्धतीनं सुरू होणार आहे? लसी तेवढ्या राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत का? ती उपलब्धता नेमकी कशी येणार आहे त्याबद्दल सांगा. सौरभ, पहिली गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे हे इलॉजिकली ज्या पद्धतीनं बोललं जाते, बेफामपणे बोललं जातंय, तरी सत्य परिस्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्राला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार यांना आहे का? याचं कारण आहे, देश पातळीवरती सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्राने केलंय. महाराष्ट्र सगळ्यात हायएस्ट आहे. 1.5 कोटीपेक्षा जास्त लसीकरण झालेलं आहे. यांनी जेव्हा लसी दिल्या, काल सगळ्यात विक्रमी अशा तऱ्हेचं लसीकरण केलं, 5 लाखापेक्षा जास्त केलं गेलं. तुम्ही लक्षात घ्या की त्याच्या आदल्या दिवशी आपण फक्त 1 लाख करू शकलो, कारण लसीकरणाच्या संदर्भामध्ये यांनी ज्या काही पुरवठा करण्याची जबाबदारी आतापर्यंत केंद्र सरकारची होती. आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारने केवळ 2च कंपन्यांना सांगितलं की यांच्याकडनं तुम्ही लसीकरण घेऊ शकता. तिसऱ्या कंपनी कुठलीही आंतरराष्ट्रीय पातळीवर ओपन केली नाही. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे की त्यांनी परवानगी द्यावी की नाही. राज्य सरकार परवानगी देत नाही, राज्य सरकार परवानगी मागतं केंद्राकडे. लक्षात घ्या. आता त्या 2च कंपन्या आहेत, त्या म्हणतात आमच्याकडे त्या ठिकाणी पुरवठाच नाहीये, आमच्याकडे त्या ठिकाणी उत्पादनच नाहीये. ते केंद्र सरकारने घेतलेलं आहे. केंद्र सरकार म्हणतं 45 वर्षाच्या वरची आमची जबाबदारी आहे, 45 वर्षाच्या खाली तुमची जबाबदारी. म्हणजे मग 1 मे पासून सरसकट लसीकरण सुरू करणं शक्यच नाही राज्याला? नाही, आजच्या परिस्थितीमध्ये ज्या तऱ्हेनं आम्हाला उत्तर मिळालेलं आहे की सिरम इन्स्टिट्यूट म्हणाले आहे की आम्ही 20 मे पर्यंत कुठलाही पुरवठा देऊ शकत नाही, आमच्याकडे साठा नाहीये. भारत जो बायोटेक आहे त्यांनी अजूनही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आमच्याकडे जर साठा नसेल आणि ही जबाबदारी केंद्राची असेल देणं आम्हाला साठा, तरी देखील आम्ही त्याला दोषी म्हणायचं. देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करून आम्हीच म्हणायचं. दुसरीकडे केंद्र सरकार सगळा खर्च करणार आहे अशा तऱ्हेचं आता एक विधान देवेंद्र फडणवीसजी करतायत की सगळी जबाबदारी केंद्राने घेतलेली आहे, केंद्र सगळ्यांना करणार आहे. आणि दुसरीकडे केंद्र सरकारकडनं अधिकृतपणे येतं की आम्ही नाही करणार आहोत. मग हे काय चाललंय? म्हणजे लोकांना त्या ठिकाणी दिशाभूल करण्याकरता किती खालच्या पातळीवर उतरणार, किती खोटं बोलणार आणि इथे येऊन दात वेंगाळून हसत राहायचा अर्थ नाहीये त्याला. लोक आज तिथे लाईनीमध्ये उभे आहेत, याचा पूर्ण दोष मोदी सरकारवर चाललाय. त्यांची पूर्णपणे कुठल्याही तऱ्हेची नीती नाहीये. या देशाचं वाटोळं केलेलं आहे मोदी सरकारने. केशव उपाध्याय, सचिन सावंत जाहीर खोटं बोलतात. मी आता आकडेवारी सांगतो. सचिन सावंतांनी आता विधान केलं की काल म्हणे आम्ही देशात 5 लाख, महाराष्ट्रात 5 लाख लसीकरण केलं. माझ्याकडे अधिकृत आकडेवारी आहे. महाराष्ट्राचं काल सकाळचं लसीकरण होतं 1,46,44,390 आणि महाराष्ट्राचं आजचं लसीकरण म्हणजे आज सकाळचं म्हणजे काल दिवसभरात जो 5 लाखाचा दावा ते करताय 1,49,39,39,410 म्हणजे 2.5 लाख, त्याचं 5 लाख. किती खोटं बोलणं हे सचिन सावंतांचा हातखंडा आहे. तो आता मी इथला इथं सिद्ध केला की ती खोटं जाहीर आणि ही खोटं बोलण्याची राहुल गांधी 1.5 कोटी आहे, देशाचा नंबर 1 आहे. केशव उपाध्याय यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत कशी अवस्था आहे मला सांगा. म्हणजे
ठीक आहे. हा, केशवजी, तुमचा आवाज येतोय. मला तुम्ही पूर्ण बोलू देत नाही सौरभ, हे काय चाललंय? नाही केशवजी, बोला बोला. तुमचा आवाज मध्ये ब्रेक झाला, तो आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. सौरभ, बोला. तुमचा आवाज येत नाही, मला तुम्ही बोलू देत नाही. केशवजी, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, तुम्ही बोला. ठीक आहे. काही तांत्रिक कारणामुळे बहुतेक आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये. मी यानंतर डॉक्टर मनीषा कायंदे यांच्याकडे जातो. मनीषाजी, माझा साधा प्रश्न पुन्हा मी तो विचारतोय, त्याबद्दल कुठलंही ठोस उत्तर येत नाहीये. तरुणांचं लसीकरण आपल्याला शक्य आहे का? 20 तारखेपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट म्हणतंय की आम्ही असमर्थ आहोत लस पुरवण्यासाठी. मग लसी नेमक्या आणणार कशा आहोत आपण? ज्या 3 लसी टेंडरसाठी निघालेल्या आहेत किंवा ज्यांची आपण वाट बघतोय टेंडर काढून, त्यांना ICMR ची परवानगीच नाहीये. मग आता 3-4 दिवसात हे शक्य होणार आहे का की तरुणांचं लसीकरण करायचं कसं राज्यात? मग नाही, बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे की हे नेमकं इम्प्लिमेंट कसं होणार. राज्य शासन पूर्ण तयारी करत आहे. आता केंद्राने परवानगी दिली, पहिले तर आम्ही सरसकट 25 वर्षाच्या वर आणि ते 45 सगळ्यांना द्या, परंतु केंद्राने 18 वर्षाच्या वरच्या सगळ्यांनाच दिलेली आहे. ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आम्ही कौतुकही करतो, त्याचं आम्ही स्वागत करतो. आता राहिला मुद्दा की लसी कशा उपलब्ध करणार. आता याची तयारी आम्ही काही लगेच आज सुरू केलेली नाही, ती चालूच आहे, ती कुठे थांबलेली नाहीये ही प्रक्रिया. आणि आता ग्लोबल टेंडरची जसंही बोलले अजितदादा पवार बोलले, सगळेच मंत्री बोलतायत, मुख्यमंत्री योग्य ती अनाउन्समेंट करतील. आता मला सांगा, माननीय देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की आम्ही पूर्ण सगळे 18 वर्षाचे वर सगळे केंद्र करणार आहे. मग हे कशाच्या जोरावर बोलले हे तुम्ही त्यांनाही विचारलं पाहिजे. अर्थात आम्हाला ते काय करणार आहे त्याच्यामध्ये जायचं नाहीये, परंतु राज्य शासन पूर्ण तयारी करत आहे. आमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. ठीक आहे, मग एखादा थोडा उशीर सुद्धा होईल किंवा दिलं हळू होईल, त्याची गती कमी होईल, परंतु ते नक्कीच सुरुवात होईल 1 तारखेला. त्याची गती आपण म्हणतो सुरुवातीला कमी असू शकते. बरोबर, तुम्ही वास्तव सांगितलेलं आहे की अजून तरी तसं शक्य वाटत नाही, पण त्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नरत आहे आणि राज्य सरकारच्या याच प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. केशव उपाध्ये पुन्हा जोडल्या गेलेले आहेत, आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. केशव उपाध्येची अगदी 30 सेकंदात तुमची प्रतिक्रिया. मी 30 सेकंदात सांगतो की महाराष्ट्र सरकार जे लसीकरणासाठी सकारात्मक पावलं उचलेल त्याला भारतीय जनता पार्टी नक्कीच सहकार्य करेल. पण यांनी केंद्राच्या नावाने नुसतं काय आकांड तांडव करण्याव्यतिरिक्त थोडं काम करावं. राज्य सरकारने काहीतरी नीट कन्स्ट्रक्टिव्ह करावं, एवढी आमची हात जोडून विनंती आहे. खोटं बोलणं जे सचिन सावंत यांचे तसं कृपया राज्य सरकारने वागू नये. माझी पुन्हा एकदा यादी मला यादी सांगा. मला पुन्हा राजकारण जोडताना दिसतंय या विषयावर. आरोप प्रत्यारोप होत आहेत राज्य केंद्र या दृष्टीने. मी शेवटचा एकदा डॉक्टर कुलदीप सिंग यांच्याकडे येतो. कुलदीप सिंग सर, शेवटची प्रतिक्रिया. तुम्ही सगळी चर्चा ऐकली आहे, शेवटी तुम्ही काय सांगाल अगदी थोडक्यात 20 सेकंदात फक्त. कारण आपला जो व्हॅक्सिनेशनचा जो गेम प्लॅन असतो, तो जी स्क्रिप्ट लिहिली असते ते कायम केंद्र शासन करत आलेलं स्वातंत्र्यानंतर. आणि आपले हे जे प्लॅन नेहमी अनसक्सेसफुल का होतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर नसतं. इस्रायलमध्ये शेवटचा मलेरियाचा पेशंट 1968 साली सापडला होता. हो ना, त्यांनी मलेरिया इरॅडिकेट केला. त्यामुळे हा जो एकदा स्क्रिप्ट लिहिला, एकदा गेम प्लॅन सेट झाला, त्यानुसार सगळ्यांनी खेळायला पाहिजे. आपलं काम आहे त्याला कसं उत्तम प्रकारे इम्प्लिमेंट करता येईल ते बघायला पाहिजे. आणि हे जे आपापसातले जे वाद निर्माण होतात केंद्र शासनाचे, हे लोकांना पचनी पडणार. पण हे वाद काय मिटताना दिसत नाही. कदाचित त्याच्यावर सुद्धा काही वर्षांनी एखादी लस आपल्याला आणावी लागेल. या संदर्भात आजचा जो विषय होता त्याबद्दल मी ट्विटरवर प्रश्न विचारला होता. तर लोकांच्या मनात नेमकं काय, लोकांचं काय म्हणणं आहे ते आपण बघतोय. तरुणांचं लसीकरण तातडीनं होणं आवश्यक आहे का? तर 89% नागरिक होय म्हणतायत, 11% नाही म्हणतायत. ही चर्चा जरी आपण बघितली तर ही लढाई तुम्ही विरुद्ध आम्ही, राज्य विरुद्ध केंद्र अशी बघायला मिळते. पण खऱ्या अर्थानं ही लढाई आपण सगळे विरुद्ध कोरोना अशी आहे. आणि कोरोना विरोधात लढण्यासाठी आपल्याकडे एकच हत्यार आहे, ते म्हणजे लसीकरण. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनीच एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण तरच मार्ग निघेल. आजच्या माझ्या विशेषमध्ये इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नव्या विषयासह, नव्या बातम्यांसह. पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.